आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी एकाच दिवशी 5 सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे। आणखी 100हून अधिक गुंड रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे। किशोर सोळंकी याच्यावर जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अक्षय पवार याच्यावर दुखापत, जबरी चोरी यासारखे 3 गुन्हे दाखल आहेत। कादरी उर्फ काजू अन्सारी याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे 7 गुन्हे दाखल आहेत। साहिल कलादगी याच्या विरुद्ध खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे 3 गुन्हे दाखल आहेत। करण जाधव याच्या विरुद्ध जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। हे 5ही तडीपार गुंड हे 21 ते 25 वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत। 2025 मध्ये यापूर्वी 6 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे। त्याचबरोबर परिमंडळ 5 मधील 100हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे। सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचे रडारवरील आणखी 100हून अधिक गुन्हेगारांवर मोक्का MPDA तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी सांगितले। हे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार पुढील 2 वर्षांच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।